सुनबाई सुनबाई, अगं 9 वाजत आले तर चहा नाश्ता पाणी कधी मिळणार आहे? हा झालं की सासूबाई आले. सासूबाई, पोरांच्या शाळेत जरा मीटिंग आहे, मी जाऊन येते. हा, तो काय नेते काय मीटिंगला जायचं? त्याचा बाप आहे ना, तो जाईन चट. सुनबाई, दुधात चालली काय ग? त्या पिशवीत मध्ये त्या 2 साड्या येतात, ते जरा धुवून टाक, चकाचक धुवून टाक, लय मळाल्या. अगं 2 वाजत आले तर ते घरात सगळे कामं पडत आणि कवर पसरतीच ग, पण करायची ती कामं. अहो सासूबाई, आज ना माझं लय डोकं दुखतंय, असं कणकण आल्यावर झालं. आजचे दिवस तुम्ही करता का काम? हा, मी तो सालाचा नोकरच आहे. लग्न करून कायसाठी आली ग? काम नव्हते करायचे तर? मोठ्या सुनाने किती काही बी कामं केली ना तरी शेवटी तीच वाईट ठरते, कळलं मला आज. सुनबाई, ए सुनबाई. बोला ना सासूबाई, काय झालं? अगं 9 वाजून गेले, चहा नाश्ता देणारच का नाही? अहो सासूबाई, माझ्या मागे इथं पोरा सोरांचे काम आहेत. 1 तास लागल नाश्ता बनवायला. जमतंय तर बघा. बरं, मग मीच करते सगळ्यांसाठी चहा नाश्ता. अगे सुनबाई, कुठे चालली तू? अहो सासूबाई, आज माझ्या मैत्रिणीच्या पोराचा वाढदिवस आहे ना, तर मी तिकडे चालली पार्टीला. मी आज जेवणच येईन. अगे तू येणार जेवून, पण ते घरात किती कामं पडे, ते कोण करायचं? अहो, राहिलेली कामं तुम्ही करा. तसं पण तुम्हाला काय काम आहेत? चला मी येते, मला उशीर होतोय. अहो सासूबाई, भांडे झाले ना, एवढं दळण पण करून घ्या. अगं पण मला गुडघ्याने काही काम जमत नाही बाई. अहो, बसल्या जागेवरच तर करायचंय, तेवढं पण जमत नाही का तुम्हाला? करा तेवढं. सासूबाई, आज 1 तारीख आहे. मोठ्या जाऊबांकडे कधी जाणार आहेत तुम्ही? अगं थोरलीच्या इथं मी काडीच्या कामाला हात लावत नव्हते. तू आहे सगळे कामं करून बी तुला मी जड झाले. फुकट नाही काम करत, तुम्हाला खायला लागतं म्हणून काम करतात. आल्या मोठ्या सांगायला.